आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू का वाढतेस? घरात नोकर नाहीये? वा वहिनी, मस्त झाले ना पोहे. कमाल. बहिणी, तुझ्या या सुनेच्या आय मीन या घरच्या लक्ष्मीच्या हाताला काही चवच नाहीये ग. आणि दिया, तुला ना हल्ली काही आवडतं ग? बरं, तू कधीपासून पोहे खायला लागलीस? या आधी जेव्हा केव्हा पोहे बनायचे तेव्हा नाक मुरडायचीस. कसं आहे ना, एखाद्याचं कौतुक करावं पण खोटं कौतुक करू नये कधी. पण ताई, रिया खरंच बोलते, खूप छान झालेत पोहे. बहिणी, तुला काय ग, हिने केलेलं सगळंच आवडतं. तू थोडी काही बोलणार आहेस. खरं तर ना, आपल्या घरचे सर्वंट्स जे आहेत ते याहून उत्तम पोहे बनवतात. हिला नाही म्हटलं तरी ही तर किचन मध्ये जाणारच, हो की नाही? मग जातेच आहे, तर काहीतरी चांगलं बनवायचं ना हिने. ताई, आई, मॅडम, तुम्हाला जर पोहे नसतील आवडले तर ठीक आहे. तुम्हाला काय आवडतं सांगा ना, मी लगेच बनवून आणते. नाही, राहू दे, कारण मला जे आवडतं ते काही तुला बनवता येणार नाही. मी ऑफिसमध्ये जाऊनच ब्रेकफास्ट करेन. नाही मॅडम, नको. हे बघा, ज्यावेळेस काही पर्याय नसतो ना त्यावेळेस तुम्ही बाहेर खाऊ शकता. आता तुम्ही घरात आहात ना, तुम्ही सांगा ना तुम्हाला काय हवंय, मी खरंच लगेच बनवून आणून देते. चांगला चान्स मिळालाय मला. आता हिची अशी काही जिरवते ना मी, असा काहीतरी पदार्थ करायला सांगते ज्याचं नावच आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं असेल. मग तो पदार्थ बनवणं तर लांबच राहिलं. मॅडम, सांगताय ना काय हवंय तुम्हाला? माझ्यासाठी चीज गार्लिक टोस्ट बनव. कधी खाल्लंयस का? मी पण काय विचारते, हे नावही कधी ऐकलं नसेल. खाणं तर खूप दूरची गोष्ट आहे तुझ्यासाठी, नाही का? कदाचित तिला माहिती नसेल, म्हणजे उगाचच कशाला ना. मला येतं बनवता. नाही, माझा लहान भाऊ आहे ना, त्याला कधी कधी असं पोहे उपमा खायचा कंटाळा आला ना तर तो मला वेगवेगळे पदार्थ बनवायला लावायचा. तेव्हा मी असंच सोशल मीडियावर बघून आहे ना नवीन नवीन पदार्थ ट्राय करायचे. मला येतं बनवता, मी लगेच बनवून आणून देते. ओमी आणि रियाला पण आवडेल खूप. मी आलेच, हा आले मी. अहो ताई, मला माहिती आहे भैरवी मॅडम साठी कसं गार्लिक ब्रेड हवंय, मी बनवते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बनवते. अहो ताई, आम्ही आहोत ना, आम्ही करतो. तुम्ही प्लीज थांबा ना. हे बघा, ही माझी परीक्षा आहे आणि माझ्या परीक्षेमध्ये मी आजपर्यंत कधीच कॉपी केलेली नाही. मी बनवते, तुम्ही टेन्शन नका घेऊ.
वहिनी अरे हंगटपणा परत. दादा देवांश, तुझी आई जेव्हा लग्न करून या घरात आली होती ना, तेव्हा तिला निदान काहीतरी जेवण बनवता येत होतं. पण हिला तर ताई छान झालंय. वहिनी तुला काय ग, हिच्या हातचं विष पण आवडेल, पण मी इतकी मूर्ख नाहीये, मला नाही आवडलंय. मॅडम मग मी दुसरं काहीतरी बनवून आणते लगेच. तू बनवलेल्या 2 गोष्टी तरी मला आवडल्या नाही. आता तिसरं असं काय वेगळं बनवणार आहेस? तुझ्या हाताला चवच नाहीये ग. हे बघ, प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. ओके मॅडम प्लीज मला एक लास्ट चान्स द्या ना. मी खरंच लगेच बनवून आणते आणि तुम्हाला आवडेलही. प्लीज. असं काय बनवणार आहेस तू सोशल मीडियावरून बघून? एक काम कर, साधं सँडविच बन. हो मी लगेच बनवून आणते. मी आली. ताई थांबा. ठीक आहे, हळद घ्या. नाही नको, मी करते. लागलं ना तुला, दे. मी आई चिरते. नाही आई तुम्ही जाऊन बसा, मी करते सगळं. अगं चिरते मी, दे ना पटकन. आई खरंच तुम्ही जाऊन बसा, मी करते. ऐकणार नाहीस तू. मॅडम व्हेज सँडविच. एक सेकंड. सॉरी. आई वाव, हे खरंच मस्त झालं. आय एम 100% शुअर हे तुला आवडेल. प्लीज ट्राय कर. हे बघूनच मला खावंच वाटत नाहीये. आय टोल्ड यू, डोंट वेस्ट माय टाइम. जाऊ दे, या घरातले सर्वंट्स पण माझ्यासाठी काही बनवत नाहीयेत. मीच माझं काहीतरी बनवते आणि खाते. फाईन. मॅडम तुम्ही सांगा ना, आम्ही करतो. तुम्हाला काय हवंय? मला हे हवंय की तुम्ही दोघीही आता बाहेर जा. मला अजिबात डिस्टर्ब करू नका. आउट.
नाहीये. मॅडम मी सुरू करून देते तुम्हाला. बस झालंय तुझं काम, जा बाहेर. मॅडम ऐका ना, तुम्हाला नाही जमणार, मी खरंच बनवून देते ना. गप्पा बस आणि बाहेर जा. मॅडम तिखट मध्ये मध्ये बोलू नकोस हा. मॅडम माझं ऐका, तुम्ही तिखट खूप टाकताय त्यात. गप्पा बसतेस का? मॅडम ऐका ना, तुम्हाला तू जातेस का बाहेर? बाहेर जा. आउट. वाव, किती छान झालाय. मस्त होता. पाणी पण नाही ठेवलंय रूम मध्ये. सीमा, सीमा, रूम मध्ये पाणी पाठव.
मला माहित होतं एका ग्लासाने भागणार नाही, म्हणून एवढे ग्लास भरून घेऊन आले. आता बरं वाटतंय? एखादा पदार्थ बनवताना त्यात तिखट, मीठ हे योग्य प्रमाणात टाकावं लागतं. प्रमाण जर चुकलं तर पदार्थाची चवही बिघडते. नात्यांचंही अगदी असंच असतं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं असतं. तेव्हा कुठे जाऊन ते कुटुंब सुखी कुटुंब होतं. पण त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने त्या सगळ्यांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न केला ना, तर ते कुटुंब कधीच सुखी होऊ शकत नाही. त्या घरातलं वातावरणही बिघडतं. आणि मॅडम, मी या घरात कशी आली हे तुम्हालाही माहिती आहे. तरी देखील मी या घरातल्या सगळ्या व्यक्तींना आपलं मानते, त्यांना सांभाळते, त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न करते. आणि ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही मला साथ दिली ना, तर हे नातं आणखी घट्ट होत जाईल. पण त्याच्या वरचढ होण्याचा जर प्रयत्न केला ना, तर घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्रास होईल. आणि माझ्या घरातल्या व्यक्तींना जर त्रास झाला ना, तर ते मला अजिबात नाही आवडणार. काय झालं? तुम्हाला काही बोलायचं आहे का? हे बघा सर, मगाशी जे काही घडलंय ना, त्या सगळ्यात जर तुम्हाला फक्त माझीच चूक वाटत असेल ना, नाही तसं नाही वाटत मला. एक्झॅक्टली माझी चूक नाहीच आहे. तेच सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मला तेच बोलायचंय की तुमची चूक नाहीये, तुम्ही करेक्ट आहात. सर, मला असं वाटतं आपण आता मोठे झालो. म्हणजे आपल्या घरात आता कोणीच लहान नाहीये. नाही पण काय म्हणजे नक्की म्हणायचं काय तुम्हाला, मला कळलं नाही. म्हणजे लहान मुलं असतात, त्यांच्याकडनं चुका होतात, कारण ते निरागस असतात. मग आपण त्यांना कितीही समजवलं, सांगितलं, तरी ते पुन्हा पुन्हा चुका करतात. पण मोठी माणसं विचार करू शकतात ना. म्हणजे त्यांच्या हातून एखादी चूक घडली तर ती सावरण्यापेक्षा ती पुन्हा चूक घडू नये यासाठी काळजी घेऊ शकतात ना. म्हणजे जेणेकरून परत जर चूक झाली त्यांच्याकडनं, तर इतरांना जो त्रास होतोय ना, तर तो नाही होणार. कळतंय मला तुम्ही काय म्हणताय ते, कळतंय. नाही सर, तुम्हाला नाही कळत आहे. हे बघा, काही वेळी काही ठिकाणी न बोललेलं बरं असतं, कारण तिथे ते योग्य असतं. पण काही ठिकाणी माणसांनी थोडं तरी बोलायला हवं, कारण तिथे ते गरजेचं असतं. आता भैरवी मॅडमने माझ्या घरातल्या लोकांचा एवढा अपमान केला, पण त्यावेळेस जर तुम्ही त्यांना त्यांचा मान देऊन त्यांची चूक दाखवून दिली असती ना, तर माझ्या घरातल्या लोकांचा अपमान झाला नसता आणि त्यांचं मनही दुखावलं गेलं नसतं. पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. आणि इनफॅक्ट भैरवी मॅडमला सुद्धा वाईट वाटलं नसतं, कारण त्या तुमच्यावर प्रेम करतात ना.
तुम्ही त्यांना जर समजून सांगितलं असतं तर हे सगळं काही घडलंच नसतं. सर, त्यावेळेला जर तुम्ही माझ्या घरातल्या लोकांची बाजू घेऊन 2 वाक्य जरी बोलला असता ना, तर त्यांना तुमचा अभिमान वाटला असता आणि माझ्या मनात सुद्धा तुमच्याबद्दलचा आदर वाढला असता. पण तुम्ही शांत राहिलात. आणि कसं आहे ना सर, वेळ निघून गेली आणि त्यानंतर आपण बोललो ना तर त्याचा काहीच उपयोग नाही, कारण तेव्हा खरंच वेळ निघून गेलेली असते.